नमस्कार, जय गजानन माऊली. कशा आहात तुम्ही सगळे? नक्की मजेत असणार. तर आज थोडंसं मी आठवडी बाजार आणि सोन्याची सुद्धा खरेदी करायला जाणार आहे. तर तुम्ही सुद्धा चला माझ्यासोबत, मी काय काय खरेदी करणार आहे. तत्पूर्वी आपण आठवडी बाजारला जाऊ. हा शेगावचा आठवडी बाजार आहे आणि खूप मोठा असा बाजार भरत असतो. साधारणतः ही 5ची वेळ होती. साहेब आलेले होते ड्युटीवरून, तर मग बाजारामध्ये चला म्हटलं तर निघालो. बघा, ह्या वयोवृद्ध आजी आहे इथे पान विकायला. तर त्यांच्याकडे असं बघितलं ना तर थोडंसं वेगळं वाटतं माणसाला, की इतकं वय झालं तरी ह्या किती अपाड असे कष्ट करत असतात आणि पूर्ण हा शेतकऱ्याच्या कडूनच असा भाजीपाला घ्यावा असं वाटतो मला तरी. माझं पर्सनल असं मत आहे, कारण व्यापाऱ्याकडून घेण्याऐवजी आपण शेतकरी जे छोटे असतात त्यांच्याकडूनच खरेदी करायची कुठल्याही गोष्टीची. तर बघा, पूर्ण हिरवागार आणि ताजा ताजा असा भाजीपाला आलेला होता. तरी आम्हाला उशीर झाला होता बाजारामध्ये यायला. आता हिवाळा सुरू आहे त्यामुळे पूर्ण कोथिंबीर, तसेच कांद्याची पात, बोरं किंवा हिरवीगार अशा सगळ्या मेथी पालेभाज्या भरपूर आलेल्या होत्या आणि खूप छान वाटतं. ह्या सीझनमध्ये आपल्याला भरपूर व्हिटॅमिन्स अशी मिळतात ह्या भाजीपाल्यामधून. तर बघा, इथे फणससुद्धा आहे. फणसाची सुद्धा खूप छान अशी भाजी लागते. विरूचा मूड तुम्ही पाहायलाच असेल, की विरूला घ्यायची होती स्ट्रॉबेरी. त्यामुळे विरूची सगळी गडबड चाललेली, की चल मम्मी आपण स्ट्रॉबेरी घेऊया अगोदर. पण आमचा बाजार आत्ताच सुरू झालेला होता, त्यामुळे मग पूर्ण भाजीपाला घेत बघत असं पूर्ण बाजारभर फिरलो आणि काय काय लागतं. छान अशा हिरव्यागार मिरच्या, गाजर, भरपूर असा भाजीपाला होता. तर चला घरी आता पूर्ण भाजीपाला वगैरे घेतला आणि घरी निघालो. तर फ्रीज मी अगोदरच क्लीन करून ठेवलेलं होतं, कारण आल्या आल्या मग गडबड व्हायला नको म्हणून. अशा पद्धतीचा भरपूर भाजीपाला होता आणि त्यासोबत भरण्याचा मोठा टास्क असतो. बघा, अशा पद्धतीने मी भाजीपाला लावला. दूधसुद्धा येताना घेऊन आलेलं होतं आणि जो शिळा भाजीपाला असतो तो खालच्या सेक्शनमध्ये सेट करून ठेवत असते, जेणेकरून लवकर तो संपून जाईल. आणि त्यानंतर विरूची गडबड चाललेली होती स्ट्रॉबेरी दे म्हणून. त्याला स्ट्रॉबेरी धुवून परत त्या डब्यामध्ये भरून दिल्या आणि पटकन आवरलं आणि साहेबांसोबत परत मार्केटमध्ये निघाले. तुम्ही थंबनेलवरून बघितलंच होतं की मी सोनं खरेदी करणार आहे, तर तिकडेच निघालोय. आपलं पांघरून बघून हातपाय पसरावं, कारण आपलं जेवढं बजेट असेल तेवढंच आपण खर्च करावा. तर मी सुद्धा तसंच करत असते. तर मला करायचे होते मणी, ते संक्रांतीच्या अगोदरच करायचे होते, परंतु थोडंसं लेट झालं. तर मी इथे 1 ग्रामची मणी घेतलेले आहे आणि फुटबॉल मणी केले मी. 1 ग्राममध्ये ते 8,500मध्ये बसले तरी. तर असे तिथेच मी पोत वगैरे गाठून घेतली. तर बघा, अशी छानशी मी क्रिस्टल मण्यामध्ये माझी पोत गाठली आणि खूप सुंदरसुद्धा वाटत होती. तर अशा प्रकारे मी आज हे सोनंसुद्धा खरेदी केलं होतं, छोटीशी माझी खरेदी. तर नक्कीच तुम्हाला आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय गजानन, बाय बाय.